चलो, गुड मॉर्निंग एवरीवन। टेक अ डीप ब्रीथ, सिट स्ट्रेट, होल्ड, रिलीज। Again, take a one deep breath, hold, release. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मनाला शांत करायचं आहे. जितकं मन शांत होऊन तुम्ही प्रार्थना कराल तेवढी ती तुमच्या परमेश्वरापर्यंत पोहोचेल. तुमची सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होईल. दीर्घ श्वास घ्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. पूर्णत्वाच्या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. मी जिवंत आहे. आजची सकाळ मला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्या गोष्टींचा अनुभव करू शकते. माझं शरीर सुदृढ आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव छान गतीने छान रीतीने काम करत आहे. धन्यवाद माझ्या सगळ्या अवयवांसाठी, माझ्या सुदृढ शरीरासाठी, माझ्या सुंदर त्वचेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या घरातले सगळे, माझे नातेवाईक, माझे आप्तेष्ट, माझे सगळे प्रियजन अतिशय छान आणि आरोग्यदायी आहेत. माझ्या घरातल्या प्रत्येक सामानासाठी धन्यवाद. माझ्या कपाटात असलेल्या कपड्यांसाठी धन्यवाद. घरात असलेल्या धनधान्यासाठी धन्यवाद. सगळ्या सुखसोयींसाठी धन्यवाद परमेश्वर. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यकारक गोष्टी रोज माझ्या आयुष्यात घडत आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी मला घडवलं, मला शिक्षण दिलं. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सगळ्या पूर्वजांना. नतमस्तक होऊन मी त्यांना आशीर्वाद मागते आहे आणि सगळे मला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रगती, सुख, आनंद मिळत आहे. आणि मीही माझ्या आप्तेष्टांना, माझ्या पूर्वजांना आशीर्वाद देत आहे. ते जिथे कुठे आहेत तिथे सुख, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य त्यांच्यावर कृपा असू दे. त्यांना सगळ्या सुख सोयी सहज मिळू दे. धन्यवाद माझ्या गुरुजनांना ज्यांनी मला घडवलं आहे, ज्यांनी मला शिक्षण दिलं, ज्यांनी मला ज्ञान दिलं. त्या सगळ्या माझ्या गुरुजनांना खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद नवग्रहांना. धन्यवाद सूर्य, चंद्र, जे आम्हाला सतत गाईड करतात, मार्गदर्शन करतात आणि मदत करतात जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी. धन्यवाद राहू केतूला, जे नेहमी आम्हाला स्वस्थ शरीर आणि आयुष्यामध्ये प्रगती देतात. धन्यवाद राहू. थँक्यू. माझ्यामध्ये नेहमी एक डिसिप्लिन, इंटेलिजन्स आणि विजडम देण्यासाठी. धन्यवाद नवग्रह, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, ज्युपिटर, मार्स, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून, प्लुटो, राहू आणि केतू, जे नेहमी आम्हाला आणि एनर्जी मध्ये अलाइन ठेवतात, आमची ग्रोथ करतात आणि आम्हाला प्रगती पथावर नेतात.
धन्यवाद माझ्या स्वस्थ शरीरासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद धरती माता. धन्यवाद जी सतत आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. धरती माता आम्हाला अन्नधान्य देते, खनिज देते. सगळ्या गोष्टी आम्हाला धरती माता पुरवते. त्या धरती मातेला तिच्या निस्वार्थ सेवेसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी, अमृततुल्य पाणी जे आम्हाला सगळं जगवतं, आमच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा प्रॉपर ठेवतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या हवेसाठी जे आम्हाला प्राणवायू म्हणून आमच्या शरीरामध्ये राहतं. धन्यवाद अग्निदेवतेसाठी जी शरीरामध्ये अन्नपचन करण्यासाठी काम करते. त्या अग्निदेवतेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी ज्यामुळे शरीरामध्ये स्पेस असल्यामुळे आम्ही काम करू शकतो. मला छान हेल्थ मिळते. सगळ्या पाचही तत्वांसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मला मिळत असलेल्या लक्झरियस लाईफसाठी, माझ्या सगळ्या टूर्स ट्रॅव्हलसाठी, माझ्या एरोप्लेनच्या जर्नीसाठी, बस जर्नीसाठी, माझ्या ट्रेनच्या जर्नीसाठी, सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला सुंदरसं परिवार देण्यासाठी धन्यवाद. माझ्यावर देवाची खूप खूप कृपादृष्टी आहे. सतत त्याचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्याचं एक प्रोटेक्टिव्ह वलय म्हणजे मला नेहमी संकटांपासून वाचवण्यासाठी एक मोठं वलय त्यांनी माझ्या सभोवताली निर्माण केलं आहे, ज्यामुळे माझी फॅमिली आणि मी प्रोटेक्ट राहते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आजच्या दिवसासाठी. थँक्यू सो मच. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला प्रत्येकाकडून फक्त प्रेम, आदर आणि सन्मान मिळतो. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. मी भाग्यवान आहे. मी पैशांची चुंबक आहे. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. मीही पैशांवर खूप प्रेम करते. माझ्याकडे सहजरित्या पैसा येतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या मिरॅक्युलस लाईफसाठी. धन्यवाद माझ्या सगळ्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी. धन्यवाद माझ्याकडे वेळ, पैसा आणि आरोग्य आहे. मी माझं जीवन छान एन्जॉय करू शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद आणि आत्मवंदन सगळ्यांना. धन्यवाद वायफाय, धन्यवाद झूम, धन्यवाद लॅपटॉप, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, सगळ्या गोष्टींना खूप खूप धन्यवाद, ज्यामुळे सहज आयुष्य जगता येत आहे. धन्यवाद प्रतिभा मॅडम. थँक्यू सो मच. चला, पुस्तकामधला सगळ्यातला चॅप्टर, मनाने चिरतरुण राहा. कसं नेहमी यंग राहायचं, जरी आपलं शरीर म्हणजे आपलं वय वाढत आहे, पण तरीही आपण कसं तारुण्यामध्ये राहू शकतो, यावर हा लेसन आहे आणि अतिशय सुंदर लेसन आहे.
इतकं ठीक आहे? चालेल. हो बस. वाचू. म्हणा. तुमचे अंतर्मन कधीच म्हातारे होत नाही. ते काला कालातीत आहे, अमर आहे आणि अनंत आहे. हा भगवंताच्या चिर चिरंतन मनाचा भाग आहे, जो कधीही जन्माला आला आणि कधीही मरणार नाही. जो कधीही कधीही जन्माला जन्माला आला आला नाही. नाही आणि कधीही मरणार नाही. वृद्धत्वाचा तुमच्या आध्यात्मिक गुणवत्तेवर किंवा शक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. संयम, दयाळूपणा, सत्य, नम्रता, सद्भावना, शांती, सौहार्द आणि बंधुप्रेम हे गुण कधीही म्हातारे होत नाहीत. जर तुम्ही तुमच्या जीवनात हे गुण सतत फुलू दिलेत, तर तुम्ही नेहमी मनाने चिरतरुण राहाल. काही वर्षापूर्वी एका मासिकात मी एक लेख वाचला होता, ज्यात असे लिहिले होते की विकृती किंवा ऱ्हास केवळ वाढत्या वयामुळे किंवा वयपरत्वे होणाऱ्या आजारांमुळे होत नाहीत. आपलं वय किती आहे यापेक्षा काळाच्या भीतीमुळेच आपल्या मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात. खरं तर वाढत्या वयाबद्दल वाटणारी अनाठायी भीती हेच अकाली वृद्धत्वाचे कारण आहे. सार्वजनिक सक्रियतेच्या या सर्व वर्षांमध्ये मला अशा सेलिब्रिटींची चरित्रे वाचण्याची संधी मिळाली, ज्यांनी अधिक काळ नवनिर्मितीचे कार्य केले. त्यांच्यापैकी काहींनी वृद्धकाळात आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. अशा असंख्य व्यक्तींना भेटणे आणि त्यांच्याशी परिचित होणे हे मी माझे सौभाग्य समजतो. जे एका विशिष्ट उंचीवर जरी पोहोचले नसतील, तरीही त्यांनी त्यांच्या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की वृद्धत्व हे मनाच्या आणि शरीराच्या सर्जनशील शक्तींचा नाश करत नाही. तुम्ही बघितलं असेल की आउट ऑफ इंडिया जे लोक आहेत म्हातारे, जे रिटायर होतात, रिटायर झाल्यानंतरही ते काम करतात आणि सतत ते स्वतःला कुठल्या ना कुठल्या काम, म्हणजे रिटायर हा शब्द नाही आहे तिथे, की रिटायरमेंट झाली. आणि आपल्याकडे रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्या समोर मी 4-5 केसेस अशा बघितल्या की जे लोक जेव्हा कामात होते तेव्हा खूप ऍक्टिवली त्यांनी अगदी लास्ट डे ऑफ द वर्क जे असतं त्यांच्या कामाचं तोपर्यंत त्यांनी खूप छान काम केलंय. पण जसं त्यांचं रिटायरमेंट आलं, घरी बसले, एकतर ते आजाराने ग्रासले किंवा म्हणजे जास्त काळ टिकले नाहीत. कारण त्यांच्या मनाने काय ऍक्सेप्ट केलं होतं की आता मी म्हातारा झालो आहे, आता माझं वय झालेलं, आता मी झालं, माझं हे एवढंच होतं. तर तुम्ही मनाने कसे आहात हे ठरवतं तुमचं एज. तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण टेस्ट करतो बॉडीचं, जसं मी केलेलं आहे, तर माझं पण थोडंसं एज फॅक्टर जे आहे आतमधलं, जे आपल्या शरीरामधलं जे वेगळं वय येतं आणि हे जे दाखवतं फिजिकली, जे वरून दाखवतं ते एक वेगळं वय असतं. तर आपण आतून मनाने जे आहे ते नेहमी यंग असलं पाहिजे. अंतर्मन हे कधीच म्हातारं होत नाही. ते कालातीत आहे, अमर आहे. अंतर्मन जे आहे, सबकॉन्शियस माइंड, ते कधी म्हातारं होत नाही. तो नेहमीच चिरतरुण आहे. आणि आपल्या भगवंताच्या मनाचा तो एक भाग आहे, परमेश्वराचा तो भाग आहे. त्याला मारता येत नाही, तो कधी मरणार नाही किंवा तो जन्मालाही येणार नाही. तो कायम स्वरूपी तसाच आहे. तो जसा आहे तसा आहे. फक्त बॉडी टू बॉडी इकडे तिकडे तो जाईल. ठीक आहे. आणि आपण म्हातारं झालं, तुमच्या आध्यात्मिक गुणवत्ता किंवा तुमची शक्ती याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. तर म्हणजे याच्या आपल्यामध्ये दयाळूपणा, संयम, सत्य, नम्रता, सद्भावना, शांती, सौहार्द आणि बंधुप्रेम हे गुण आहेत. हे गुण कधी होत तुम्ही बघितलंय का? अरे, प्रेम जे होतं ते म्हातारं झालं, किंवा शांती म्हातारी झाली, किंवा सद्भावना, असं काही होत नाही ना. हे सगळे गुण आहेत, हे कधीच म्हातारे होत नाही. हे जीवनामध्ये सतत टिकून असतात आणि तसेच असतात. तुमच्या जीवनामध्ये हे गुण आपण सतत फुलू दिले पाहिजे. जितकी जास्त तुमच्यामध्ये संयम, दयाळूपणा, सत्य, नम्रता, सद्भावना, शांती, सौहार्द आणि बंधुप्रेम असेल, तुम्ही चिरतरून राहाल मनाने. मासिकामध्ये जेव्हा यांनी
लेख वाचला आहे, विकृती किंवा ऱ्हास, तर त्याच्यामध्ये हेच होतं की पुष्कळशे लोक हे आपल्या स्वतःच्या वाढत्या वयाच्या भीतीमुळेही बिमार पडतात किंवा त्यांच्या शरीरावर घातक परिणाम होतात. त्यांच्या मनामध्ये सतत एक न्यूनगंड, म्हणजे कसं, आता माझं वय वाढत आहे, आता माझे पुढे मला काय गुडघ्याचा त्रास सुरू होईल, माझं वय वाढत आहे, शुगर तर होणारच आहे, वय वाढत आहे, बीपी तर होतोच, वय वाढलं की पाय काम करत नाही, वय वाढलं की असं होतं, वय वाढलं की तसं होतं, म्हणजे कंटिन्युअस त्यांचा फोकस जो आहे तो वयावर असतो. म्हणजे वय वाढतंय म्हणजे झालं आता पुढे आपण काही करण्याच्या कामाचे नाही आहोत, हा त्यांचा एक दृष्टिकोन असतो. आणि त्याचा परिणाम त्यांच्या मनावर घातक होतो, आणि त्यामुळं वयामुळे वाढण्याने जी अनावश्यक, म्हणजे अनाठ आहे, म्हणजे ती भीती करण्यासारखी गोष्टच नाही. उलट आपण जितकं जास्त वय वाढत आहोत तितके जास्त एनर्जेटिक, आणखी प्रोएक्टिव्ह, म्हणजे चांगले होत आहोत. तुम्ही जर पूर्वीचे तुमचे पिक्चर्स बघा, आताचे पिक्चर्स बघा, तुमची हेअरस्टाईल, तुमचं वागणं, तुमचं आउटफिट, खूप चेंजेस झाले. उलट त्यापेक्षा जास्त आज आपण खूप स्मार्ट आणि सुंदर दिसतो. तुम्ही बघितलाय कधी तुमचा 11वी 12वीचा फोटो आणि आजचा फोटो? खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आपल्यामध्ये परिपक्वता येत नाही, समजूतदार तेव्हा एवढं नसतं. आता आपण सगळं शिकलोय, उलट आपण आपल्या आयुष्याचा हा जो पूर्ण अनुभव आहे, हा आपण अजून लोकांना देऊ शकलो पाहिजे. आपल्यामध्ये नेहमी असं एकदम एनर्जेटिक असलं पाहिजे की नाही, माझं वय जरी वाढलंय तर माझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे, मी सगळ्यांना स्प्रेड करू शकतो, मी अजून ऍक्टिव्ह होऊ शकतो. ना की आता माझं वय वाढत आहे, झालं आता माझं काम संपलं, या जगावर आपलं, म्हणजे या भूमीवर आपलं काम संपलेलं आहे, असं मनात विचारही आणायचं नाही. जितकं उलट मला मला तरी असं वाटतं की मी आफ्टर 40 जगायला लागले. त्याच्या आधी तर हे करा, ते करा, पैसा कमवा, हे झालं ते झालं, लग्न आहे, बाळ आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून असतो. पण आफ्टर 40 माणूस स्वतःसाठी पण जगायला सुरुवात करतो, वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो. म्हणजे मी आता जगणं शिकली आहे. माझं स्वतःबद्दल मी जे सांगते आहे, पूर्वी काय कसं काय करायचं, केस कसे करायचे, कसं मेकअप काय असतं, किंवा बोलणं सुद्धा 10 लोकांसमोर हेही जमायचं नाही. आणि आज खूप काही ऍक्टिव्हनेस आहे, सगळं व्यवस्थित करू शकते. मग जितकं जास्त वय वाढतं तेवढं माणसांनी प्रोएक्टिव्ह राहायला पाहिजे, ना की ते म्हातारपणाचा तो एक न्यूनगंड डोक्यामध्ये घेऊन नाही राहायचं. ठीक आहे. त्याने तुमच्या मनाच्या याच्यावर खूप परिणाम होतो, आणि तुमच्या शरीराच्या शक्तीचा नाश होतो. सो पुढे बघूया की कसं आपण विचाराने म्हातारे होतो. तो त्याच्या वैचारिक जीवनात म्हातारा झाला होता. काही वर्षांपूर्वी मला लंडनमध्ये एक जुना मित्र भेटला. त्यावेळी तो 80 वर्षाचे होते. अनेकांसाठी हा आनंदाचा प्रसंग ठरला असता, परंतु दुर्दैवाने त्याच्यासाठी ते घडले नाही. त्याला पाहून मला मोठा धक्काच बसला. जरी त्याने असे सांगितले की त्यांच्या डॉक्टरांना त्याच्यात कोणताही विशिष्ट आजार आढळला नाही, तरी तो अशक्त आणि अगदी आजारीही दिसत होता. डॉक्टर मूर्ख आहेत, तो हसून म्हणाला. माझा आजार काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे. आयुष्यच एक रोग बनले आहे. मी त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते विचारले. तो दुःखाने म्हणाला, मी कोणालाही नको आहे, कोणालाही माझी गरज नाही. मी आणि कशाला असावी, मी कोणाच्या ही कामाचा नाही. आपण जन्मतो, वाढतो, म्हातारे होतो आणि मरतो, इतकीच प्रत्येकाची कथा असते. मी पाहिले की त्याने एक प्रकारे त्याच्या आजाराचे समर्थन केले होते. तो आजारी होता, त्याला त्याला कारण त्याचे जीवन नव्हते, तर त्याच्या जीवनाकडे निरर्थक आणि तुच्छतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची मानसिक वृत्तीमुळे तो आजारी होता. त्याला फक्त म्हातारपण दिसत होते, बाकीचे काहीच नाही. किंबहुना तो वैचारिक पातळीवर म्हातारा झाला होता आणि त्याच्या अंतर्मनाने त्याला ज्या गोष्टींची अपेक्षा होती आणि भीती वाटत होती ते सर्व साकार केले. की लंडनमध्ये ज्यांचा जुना मित्र भेटल्यानंतर 80 वर्षाचा होता. आफ्टर 80 मे बी माणूस रिटायर झाल्यावर पुष्कळ ज्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये नाही केल्या त्या करू शकतो. पण दुर्दैवाने त्या व्यक्तीचं असं होतं की
त्याला आजार नसतानाही डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आजारी नाही, तुम्ही खूप व्यवस्थित आहात. पण तो डॉक्टरांना मूर्ख म्हणायचा आणि हसून म्हणायचा की त्यांना काय कळतं. त्यांनी काय केलं, आयुष्याला कसं बघितलं की आता मी रिटायर्ड झालो, आता मी म्हातारा झालो, आता मी घरात कुठल्या कामाचा नाही आहे. सेम माझे बाबा जेव्हा रिटायर झाले त्याच्यानंतर त्यांना घरात, पूर्वी ते व्यवस्थित राहते पण घरात जर कोणी काम सांगितलं तर त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं, मी रिटायर झाल्या म्हणून मला कोणीही उठलं सुटलं काम सांगतं किंवा मला म्हणजे जसं पाहिजे तसं मान सन्मान मिळत नाही आहे, असे विचार असतात. सो त्यामुळे माणूस आणखी म्हातारा होतो जेव्हा तो स्वतःला इतकं कमी खालच्या पातळीवर म्हणजे मोजायला सुरुवात करतो की आता माझ्या परिवारामध्ये माझी गरज नाही, कारण मी आता कमावता नाही राहिलेलो आहे. पहिले मी कमाई करायचो, पैसे आणायचो, तर माझे फॅमिली मेंबर मला खूप प्रेम करायचे किंवा रिस्पेक्ट द्यायचे. असा असा विचार त्यांच्या मनात येतो. म्हातारं आणि मरतो ही एक प्रत्येकाची कथा म्हणजे अशी बनलेली असते की म्हातारं झालं आता काय मरणाच्या याच्यावर जायचं आहे. परंतु जर आपण हा विचार नाही केला आणि नेहमी चिरतरून राहायचं, प्रत मनामध्ये चांगलं जर आपण विचार केला, तर आजारी न होता आपलं जीवन एक समृद्ध होईल. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला बदलावा लागेल. जर दृष्टिकोन नाही बदलला तर नॅचरली जो व्यक्ती अजून 20 वर्ष पुढे जगायचा तो न जगता 10 वर्षातच तो मरण पावेल. कारण त्याच्या मनातून तो ऑलरेडी त्यांनी स्वतःला म्हातारा डिक्लेअर केलाय. जरी तो 70 किंवा 60चा असेल पण मनातून जर तो 80चा असेल तर मग तो विलयास जाणारच आहे. सो या व्यक्तीच्या मनामध्ये कुणाला माझी गरज नाही, मी कामाचा नाही. जब माणूस जन्मतो, मग यंग होतो, मग वाढतो, म्हातारा होतो आणि मरतो, हे त्याचे सायकल त्याला असं वाटलं. त्याच्या आजारामध्ये त्यांनी आजार नसतानाही त्याचं समर्थन केलं, मी आजारी आहे. मला म्हणजे तो जीवनाकडे बघताना अगदी निरर्थक आणि तुच्छ दृष्टिकोन होता. त्याच्यामुळं तो मानसिक आजारी झाला सपोज, आणि त्याला सारखं त्याचं म्हातारपण दिसायचं, बाकीचं काही नाही. त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टी दिसायच्या नाही. वैचारिक पातळीवर तो म्हातारा झाला आणि त्या विचारामुळे त्याच्या सबकॉन्शियस माइंडने त्या गोष्टी पूर्ण आत्मसात केल्या, पूर्ण ग्रहण केल्या, आणि ज्याची भीती त्याला वाटत होती तीच गोष्ट त्याच्यासमोर आली. सो मनानी विचारांनी माणसानी नेहमी चिरतारुण्यामध्ये राहावं, नेहमी काही ना काही सतत करावं. आजकाल तरी आपल्या इथे खूप सिनियर सिटीजन्स आहेत जे खरंच खूप छान लाईफ जगतात आणि त्यांच्याकडे पाहून खूप आनंद होतो. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे, गार्डन मध्ये जाणे, त्यांचा एक वेगळा क्लब आहे. आमच्या सोसायटीमध्ये खूप छान लोक एन्जॉय करतात, ते पाहून खरंच खूप छान वाटतं की ही ही आता जीवन जगणं सुरुवात करायला पाहिजे असं सगळ्यांनी. ना की म्हातारा झालो असा दृष्टिकोन नसायला हवा. म्हातारपण म्हणजे बुद्धीचा उदय. दुर्दैवाने अनेकांच्या मनात या दुःखी माणसासारखीच वृत्ती निर्माण होते. वृद्धावस्था म्हणजे शेवट असे समजून ते त्याला घाबरतात. वास्तविक याचा अर्थ त्यांना जीवाची भीती वाटते, पण आयुष्य अनंत आहे. म्हातारपण म्हणजे निघून गेलेली वर्ष नव्हे तर बुद्धीचा उदय होय. बुद्धी म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रचंड आध्यात्मिक शक्तींची जाणीव आणि या शक्तींचा पूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी कसा आणि या शक्तींचा उपयोग पूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी कसा करायचा याचे ज्ञान. वयाची 65, 75 किंवा 85 म्हणजे जीवनाचा अंत ही समजूत तुमच्या मनातून कायमची काढून टाका. उलट ते वय म्हणजे संपन्न, सक्रिय आणि सर्वात उपयुक्त शैलीचा उदय असू शकतो. कदाचित ही वर्ष तुमच्या जीवनासाठी आणखी चांगली असू शकतात. यावर विश्वास ठेवा, त्याची अपेक्षा करा, म्हणजे तुमचे अंतर्मन ते प्रत्यक्षात आणेल. हम्म. म्हातारपण म्हणजेच बुद्धीचा उदय असं म्हटलेलं आहे, कारण म्हातारपणामध्ये तुमची बुद्धी ही परिपक्व होते. तिने सगळ्या आयुष्यातले उतार चढाव बघितलेले असतात. लहानपणापासून तर 75-80 पर्यंत इतके अनुभव घेतलेले असतात की ती कुठल्याही गोष्टीतला मार्ग काढू शकते. ती त्या त्या बुद्धीचा असा उदय झालेला असतो म्हातारपण म्हणजे.
सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो. चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शिकवू शकतो दुसऱ्यांना, जे आपल्या अनुभवातून आपण शिकत आलेलो आहोत. तर म्हातारपण म्हणजे नवीन बुद्धीचा उदय होणे. परंतु दुर्दैवानं लोक असं विचार करत नाही. त्यांना वृद्धावस्था म्हणजे त्यांचा शेवटचा पिरियड वाटतो. वास्तविक त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल ही भीती वाटत असते. म्हणजे म्हातारं झालं, एक एक आयुष्याचं म्हणजे वाढदिवसाचा एक एक दिवस म्हणजे त्यांना असं वाटतं आता एवढी जीव जगलोय, आता पुढे आता म्हातारं. आता आपण आपल्या आयुष्याच्या एंड ऑफ द पिरियड कडे जातो आहे. पण आयुष्य अनंत आहे. बुद्धीचा नेहमी असा उदय होत असतो जेव्हा तुमची वर्ष निघून गेलेली असतात, तुमची बुद्धी परिपक्व झालेली असते, तिने सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात. तुम्ही नवीन तारुण्य लोकांना शिक्षण देऊ शकता, तुम्ही त्यांना पुष्कळ काही जीवनाचे एक वेगवेगळे फंडे सांगू शकता. तुमच्या अनुभवातून एक नवीन नवीन गोष्टी तुम्ही त्यांना शिकवू शकता. तर म्हातारपण म्हणजे बुद्धीचा उदय. बुद्धी ही तुमच्या अंतर्मनामध्ये असलेली प्रचंड आध्यात्मिक शक्ती आणि त्याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. त्याचा उपयोग तुम्हाला आनंदी राहायसाठी करायचा आहे. सबकॉन्शियस माइंड, बुद्धी म्हणजे अंतर्मनात असलेली आपली प्रचंड आध्यात्मिक शक्ती. त्याची जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्या शक्तीचा उपयोग करून आनंद राहायचं आहे. त्याचा भरपूर उपयोग करून घ्यायचा आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. ना की मी 65, 75 आणि 85 झालो आहो, आता सगळं संपलेलं आहे, असं काहीही नाही. तेव्हापासून जीवन स्टार्ट होतं. जीवनाचा अंत न समजता जीवनाची सुरुवात समजायची तेव्हा. तो नेहमी मनातून हे काढून टाकायचं की इथे माझा एंड झाला आहे. उलट आता मी इथून सुरुवात करतोय जगायला. ते वय खूप संपन्न, सक्रिय, सर्वात उपयुक्त जीवनशैलीचा उदय असू शकतो. ही वर्ष आपल्यासाठी चांगली असू शकतात. यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. अपेक्षा करायची. तुमच्या अंतर्मनात ती प्रत्यक्षात येईल. माता म्हणजे रिटायरमेंट नंतर तरी मला असं वाटतं सगळ्या लोकांनी पुढे आपल्या राहिलेल्या सगळ्या इच्छा, कुणाची इच्छा असते की मी काहीतरी तबला शिकावं, गिटार शिकावी. पण काय होतं की संसार गाड्यामध्ये जेव्हा माणूस लागतो तेव्हा त्याला नाही जमत ह्या गोष्टी करायला. त्याचं ऑफिस, घर, हे ते. एखाद्या स्त्रीला काहीतरी शिकायची आवड असते पण ती नाही करू शकत. तर मग ही गोष्ट असते ना की तुम्ही रिटायरमेंट झाला, चला आता तुम्ही तुमच्या सगळ्या आवडीनिवडी जगायला पाहिजे. तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं, तुम्ही बाहेर फिरायला जायचं. खूप छान, अजून जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचं, अजून काही काही शिकायचं. काल मी मृदुल मॅमच्या क्लासमध्ये एक मॅडम आहेत, त्या शशिकला म्हणून आहेत. तर ती लेडी अक्षरशः आर्टिफिशियल ऑक्सिजनवर लावून बसलेली होती, नाकामध्ये नळी आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन. आणि ती इंग्लिश स्पीकिंग कोर्स तिने लावलेला या वयात. म्हणजे किती तिची इच्छाशक्ती प्रबळ असावी. आणि छान प्रकारे बोलत होती. मृदुल मॅम संध्याकाळी 8:30 वाजता मॅजिक बुक घेते आहे, तर मला त्यांनी म्हटलं की तू येत जा. तर मी काल 2 दिवस मी जॉईन केलेला. सो त्या लेडीला बघून मलाच खूप आश्चर्य वाटलं की लिटरली नाकामध्ये नळी, इकडे सिलेंडर आणि तरी छान बोलती आहे. अब तो मैंने इंग्लिश स्पीकिंग क्लास भी लगा ली है, असं ती म्हणती आहे. म्हणजे किती तिची बघा काय इच्छाशक्ती आहे तिची. तिच्याकडे बघून तर मला असं वाटलं की खरंच याला म्हणतात जगायचं. बदलाचे स्वागत करा. वृद्धपकाळ ही दुःखद घटना नाही. ज्याला आपण वृद्धत्वाची प्रक्रिया म्हणतो, ती प्रत्यक्षात एक बदलाची प्रक्रिया आहे. त्याचे आनंदाने स्वागत केले पाहिजे. मानवी जीवनातील प्रत्येक टप्पा हा अशा मार्गावर टाकलेले एक पाऊल असते, ज्याला अंत नाही. आपल्याजवळ अशा अफाट शक्ती आहेत, ज्या आपल्या भौतिक शक्तींच्या मर्यादेपलीकडे असतात. आपल्याकडे अद्भुत संवेदना आहे, ज्या आपल्या 5 भौतिक इंद्रियांच्या मर्यादेपलीकडे असतात. जीवन आध्यात्मिक आणि शाश्वत असते. आपण कधीही वृद्ध होत नसतो, कारण जीवन किंवा ईश्वर हे कधीही वृद्ध होऊ शकत नाहीत. बायबल म्हणते की ईश्वर जीवन आहे. जीवन हे सदैव नूतनीकरण करणारे, शाश्वत आणि अविनाशी आहे, आणि हे सर्व लोकांसाठी खरे आहे. बदलाचे स्वागत करा. वृद्धापकाळ ही दुःखद घटना नाही आहे, ही अतिशय सुखद आहे. वृद्धत्वाची प्रक्रिया जी ही असते ती बदलाची प्रक्रिया असते.
याचं प्रत्येकाने स्वागत करावं. आणि प्रत्येक मार्गावर एक नवीन पाऊल टाकलं असतं असतं. इथे अंत नाही आहे, इथे उलट तुमची सुरुवात आहे. तुमच्याकडे अफाट शक्ती आहे, त्या शक्तीच्या याच्यावर तुम्ही नवीन पुन्हा जीवन जगू शकता. तुमच्याकडे अद्भुत संवेदना आहेत, तुमचे पाच इंद्रिय इतके म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन, तुम्ही मर्यादेपलीकडचे आहेत, तुम्ही त्यांच्याकडून काम करू शकता. जीवनामध्ये आध्यात्मिक आणि शाश्वत असं सगळं असतं, पण वृद्ध काळ असं काही नसतं. जीवन म्हणजेच ईश्वर. ईश्वर कधीही म्हातारा होत नाही. ईश्वरच जीवन आहे आणि जीवनामध्ये नेहमी काही ना काही नूतनीकरण झालं पाहिजे. शाश्वत आणि अविनाशी, ज्याचा कधी नाश होत नाही. शाश्वत म्हणजे खरं, नेहमी असंच राहणारं. हे सगळं लोकांसाठी हे खरं आहे. सो आजपासून जे कोणी पुढे आहेत, आजच लक्षात ठेवा की वृद्धापकाळ हे आहेच नाही. नेहमी मी चिरतरुण्य राहील. मी हसत खेळत जगेल. माझ्या फुल ऑन आयुष्यामध्ये एंड ऑफ द डे पर्यंत मी अशीच हसत खेळत राहणार. आणि माझा एंड पण असंच होणार. म्हणजे मी तरुण असतानाच या दुनियेला सोडून जाईल असा नेहमी विचार ठेवावा. पुष्कळ लोक पुढची प्लॅनिंग करून ठेवतात. आता आमचं असं झालंय, आता वृद्ध काळामध्ये आता हे प्लॅनिंग करून ठेवायची. तर हे तुम्ही ऑलरेडी युनिवर्स मध्ये मॅनिफेस्ट करता की मी पुढे म्हातारा होणार. आता मला ह्या रोगांचं हे होणार आहे. माझा हा पैसा मी याच्यासाठी ठेवतो. हे तुम्ही असं न करता तुमच्या ट्रॅव्हलसाठी तुम्ही विचार करा, तुम्ही फिरण्यासाठी विचार करा. ना की पैसा साठवायचा म्हणजे पुढे आपण म्हातारा झालाय, पुढे काहीतरी होईल, मुलं देणार की नाही देणार, आपण आपलं करून ठेवावं. आपण आपल्या बिमारीसाठी पैसा लावून ठेवावा. म्हणजे तुम्ही आधी काय विचार केला की मी पुढे बिमार होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. हा विचार न करता सदैव मनाने चिरतरून राहा. म्हणजेच तुम्ही शरीराने ऑटोमॅटिक चिरतरून राहाल. तुम्हाला स्वतःलाच कळेल की मला माझी काळजी घेतली पाहिजे, मला काही नाही तर रोज व्यायाम केला पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे. माझ्या म्हणजे स्वतःवर तुम्ही भरपूर काही लक्ष पण देऊ शकता. तर तुमचं हे शाश्वत आणि अविनाशी जीवन आहे, सदैव नूतनीकरण करतं जीवनाचं. तर जीवनच हे खरं आहे, ते कधीही मरत नाही. सो त्याचा चांगला पुरेपूर फायदा आणि अनुभव घ्या आणि मस्त जगा. शेवटच्या क्षणापर्यंत हसत खेळत जगायचं. आयुष्य म्हणजे काय? एका महिलेने थॉमस एडिसन यांना एकदा विचारले की, मिस्टर एडिसन, वीज म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, मॅडम, वीज ही वीज आहे, तिचा वापर करा. वीज हे नाव आपण अशा एका अदृश्य शक्तीला देतो जी आपल्याला पूर्णपणे समजलेली नाही. तथापि विजेची तत्वे आणि त्यांचा उपयोग याबद्दल आपण अजूनही शक्य तितके शिकतो आहे आणि आम्ही ते असंख्य मार्गांनी तिचा वापर करतो आहे. शास्त्रज्ञ त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी इलेक्ट्रॉन पाहू शकत नाहीत, तरीही त्याला एक वैज्ञानिक तथ्य म्हणून स्वीकारतात, कारण इतर प्रायोगिक पुराव्यांशी जुळणारा हा प्रयोग विश्वसनीय निष्कर्ष आहे. आपण जीवन पाहू शकत नाही, तथापि आपण जिवंत आहोत हे आपल्याला माहीत आहे. जीवन आहे आणि त्यांच्या सर्व सौंदर्य आणि वैभवात ते अभिव्यक्त करण्यासाठी आपण येथे आहोत. आयुष्य म्हणजे काय? जेव्हा थॉमस एडिसनला एका लेडीने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सॉरी, थॉमस एडिसनला एका लेडीने विचारलं की वीज म्हणजे काय असते. तर त्यांनी सांगितलं वीज म्हणजे वीज आहे. आता इलेक्ट्रिसिटी आहे ही काय आहे? ही एक अदृश्य शक्ती आहे. तुम्ही बघितली आहे कधी इलेक्ट्रिसिटी कशी दिसते? ही शक्ती आहे. ही विजेची तत्व, त्याचा उपयोग आपण शिकतो ना अजूनही. ते असंख्य मार्गांनी त्याचा वापरही करतो. प्रत्येक ठिकाणी आपण त्या विजेचा वापर करतो. अजूनही विजेची तत्व आणि त्याच्या उपयोगाबद्दल शिकत पण आहोत आपण. पूर्णपणे अजूनही ती समजलेली नाही. त्याच प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहे, शास्त्रज्ञ लोकांनी डोळ्यांनी ते पाहू शकत नाही, पण त्यांचं तथ्य स्वीकारलेलं आहे, ते आहेत. प्रायोगिक पुराव्यासोबत तो जोडणारा एक विश्वसनीय असा निष्कर्ष आहे. इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, सगळं आपण पाहू शकत नाही, पण आपण जिवंत आहोत हे आपल्याला माहित आहे. माझं जीवन चालू आहे, आज माझे हातपाय चालू आहे, मी जिवंत आहे, मी सगळा अनुभव करू शकते. मग जीवन आहे, त्याचं सौंदर्य आणि त्याचं वैभव
हे अभिव्यक्त करण्यासाठी आपण इथे आलो आहे, की मी जिवंत आहे, मी सगळ्या गोष्टी करू शकते, माझ्याकडे हात पाय सगळं काही आहे. ते तुम्हाला त्याचा वापर वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकत नाही, पण तुम्ही करू शकता. कारण आयुष्यामध्ये जेव्हा माणूस व्यवस्थित त्याच्या जीवनाला वापर करून जगतो ना, तेच खरंच जीवन म्हणायचं. नाहीतर पुष्कळ लोक आहेत जे फक्त काय होईल, काय होईल, काय होईल आयुष्यामध्ये असंच करत शेवट त्यांचा तसंच जातो, पण काहीही त्यांच्या हातात लागत नाही. त्यांच्या मनाला जसं देवाने पाठवलंय आपल्याला, तुम्ही जा इथे जाऊन खूप मज्जा करा, खूप एन्जॉय करा, ते न करता दुसऱ्या गोष्टींमध्ये ते अटकून राहतात आणि म्हातारे होऊन जातात. तर शास्त्रज्ञ जसं स्वतःच्या डोळ्यांनी इलेक्ट्रॉन पाहू शकत नाही, तरी एक वैज्ञानिक तथ्य म्हणून ते स्वीकारतात. तसंच आपल्या आयुष्यालाही आपल्याला स्वीकारायचं आहे. त्याचा उपयोग घ्या भरपूर. त्याचं सौंदर्य, त्याच्या अभिव्यक्त हे जीवन आहे. त्याची सुंदरता आपल्या जीवनाची एक वेगळी सुंदरता आहे, त्याचं वेगळं एक वैभव आहे. आणि ते आपण अनुभवण्यासाठी, ते अभिव्यक्त करण्यासाठी आपल्याला देवाने जन्म दिला आहे. तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि हसत खेळत जीवन जगा. मन आणि आत्मा कधीही वृद्ध होत नाही. बायबल म्हणते, आणि हे अनंत काळाचे जीवन आहे, जेणेकरून त्यांनी तुम्हाला एकमेव खरा ईश्वर म्हणून मानावे. जन्म, पौगंडावस्था, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व हेच जीवन आहे, असा जो कोणी विचार करतो किंवा मानतो तो खरोखरच दयेला पात्र आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेही ध्येय असते, ना आशा असते, ना कोणते स्वप्न असते. अशा व्यक्तीच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारच्या निष्फळ विश्वासामुळे निराशा, साचलेपणा, अपराधीपणा आणि एक प्रकारची निराशा येते, ज्यामुळे न्यूरोसिस आणि सर्व प्रकारचे मानसिक विकार होतात. जर तुम्ही पूर्वीच्याच वेगाने टेनिसचा सामना खेळू शकत नसाल किंवा तुमच्या मुलांप्रमाणे जलद पोहू शकत नसाल, तर म्हणून काय झालं? तुमच्या शारीरिक हालचाली मंद झाल्या किंवा तुम्ही मंद गतीने चालत असाल, म्हणून काय झालं? लक्षात ठेवा, नेहमी जीवन नेहमीच नवीन वस्त्र धारण करत असते. लोक ज्याला मृत्यू म्हणतात ते म्हणजे आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे सुरू होणारा प्रवास आहे. माझे भाषण ऐकायला येणाऱ्यांना मी समजावून सांगतो की त्यांनी कृतज्ञतेने कृतज्ञतेने वृद्धत्व स्वीकारावे. या वयालाही स्वतःचे वैभव, सौंदर्य आणि वरदान असते. शांती, प्रेम, आनंद, सौंदर्य, शहाणपणा, सद्भावना आणि समजूतदारपणा हे गुण आहेत जे कधीही वृद्ध होत नाहीत आणि किंवा मरत नाहीत. कवी आणि तत्व राफल वॉल्डो इमर्सन म्हणतो, खूप मोठा आहे का हा पॅरेग्राफ? समजून होणार नाही. 50 झाले ऑलरेडी. हो. हम्म. ठीक आहे, इथेच थांबूया. मग मी थोडं वरचं सांगून देते. इन शॉर्ट हा पूर्ण पॅरेग्राफ पुन्हा उद्या घेऊ आपण. हम्म. ठीक आहे ना? सिंपल साध्या भाषेमध्ये एक म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना, हे जे माझं शरीर आहे हे एक नवीन म्हणजे कपडा आहे हा, जो माझ्या आत्म्याने परिधान केलेला आहे. मग माझ्या आत्म्याला आता हा कपडा जेव्हा जीर्ण होईल, तेव्हा तो दुसरं कपडा घालेल ना, दुसऱ्या याच्यामध्ये जाईल, म्हणजे दुसरं त्याचं जीवन सुरू होईल. तो कधी मरत नाही. तो अनंत काळ जीवन आहे हे. बरोबर आहे. फक्त एवढंच आहे, हा कपडा आता हे झालेला आहे, आता दुसरा घ्यायचा. म्हणजे आत्मा तसंच पुढे पुढे प्रवास करत असतो. तो कधीही मरत नाही. वृद्धत्व, जन्म, पौगंडावस्था, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व हे आपल्या जीवनाचे एक म्हणजे काय म्हणतात त्याला, एक भाग आहेत. पहिले जन्म होतं, मग छोडं माणूस, बाळ, लहानपण, मग तारुण्य, मग प्रौढत्व आणि वृद्धत्व. हे सगळे फेज आहे आपल्या लाईफचे. बरोबर आहे. आणि जो असा विचार करेल की अरे आता झालं, म्हणजे म्हातारपण आलं, तर त्या व्यक्तीची खरं दया करावी असं वाटतं. कारण त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कुठलं ध्येय नाही, त्याला कुठली आशा नाही, त्याचं कुठलंही स्वप्न नसतं. त्याला म्हातारपण झालं की त्याला असं वाटतं एंड ऑफ द
लाईफ झालेली आहे. माझी लाकडं मशानात गेली म्हणजे स्पष्ट असं म्हणतात काही की लोक. आता काय आमच्या जीवनात आयुष्य राहिलेलं आहे, झालं आमची अर्धी लाकडं तर गेली स्मशनात, अर्धीच राहिलेली आहे, कसं तरी जीवन जगावं असं काही काही लोक म्हणतात. तो असा विचार न करता इथून जगायला सुरुवात करायची. निराशा, साचलेपणा, अपराधीपणा, अशा प्रकारची निराशा ज्याच्यामुळं आपल्या न्यूरोसिस मध्ये खूप जास्त हे होतं आणि मग लोक मानसिक आजारी सुद्धा पडतात. हे जरुरी नाहीये की तुम्ही तरुण असता ज्या स्पीडमध्ये तुम्ही त्यावेळेस कामं करत होता त्या स्पीडमध्ये आजही होईल तुमच्याकडून. थोडी म्हणजे हळूहळू होईल सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे अजून पुढे भरपूर काही आहे ते उद्या समजून बघूया आपण. अं, आज इथे स्टॉप करूया. ठीक आहे. कारण एक्सप्लेन करायला खूप मोठा आहे आणि अजून पूर्ण व्यवस्थित वाचला नाही आहे हा आपण पॅरेग्राफ. चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमचं मन आणि आत्मा हा कधीही म्हातारा होत नाही. तो नेहमी चिरतरुण राहतो. त्याला तसंच ठेवायचं आहे. प्रत्येक दिवस हा नवीन ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन येतो. तो तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने जगायचा आहे. जेणेकरून तुम्हाला हे नको व्हायला की अरे मी कालचा दिवस असाच जगलो नाही. माझ्या प्रत्येक दिवसामध्ये मला काहीतरी छान करून जगायचं आहे. आणि आपल्याकडे मॅजिक बुक आहे, आपल्याकडे सबकॉन्शियस बुक आहे, भरपूर बुक्स आहेत. आता आपल्याला सहज कळलेलं आहे की मी माझ्या जीवनाचं कसं सोनं करू शकतो. प्रत्येक दिवस तुम्ही सोन्यासारखं जगू शकता. आणि लक्षात ठेवायचं की मी एंड ऑफ द डे माझ्या आयुष्याच्या असंच चिरतरुण आणि एनर्जेटिक राहणार आणि हसत खेळत मरणार. एवढं तुम्हाला तुमच्या मनामध्ये फिक्स करायचंय. मनाला कधीही म्हातारं होऊ द्यायचं नाही. रिटायरमेंट हा शब्द इथे असा क्रॉस करायचा. ठीक आहे. येस. चलो. येस. थँक यू सो मच. थँक यू.